माझ्या भीमाने जाणीला बुद्ध सर्व जगाने मानिला बुद्ध शांतीचा विचार सरणीला बुद्ध म्हणून उच्च ठरला या धरणीला बुद्ध म्हणून या धरणीला उच्च ठरला बुद्ध आपली प्रगती पाहून लोकाला त्रास व्हायला लागला बरोबर आहे का तरी बी माझा भीम सैनिक टोला मोला तर राहायला लागला अरे आपली प्रगती पाहून लोकाला त्रास व्हायला लागला तरी बी माझा भीम सैनिक टोला मोलात राहायला लागला एकाच्या नादानी दुसरा संघटित व्हायला लागला आणि माझ्या भीमाच्या संविधानामुळे भिकारी सुद्धा इज्जतीत खायला लागला भिकारी सुद्धा इज्जतीत खाऊ लागला आणि म्हणून सांगायचं की असे आले न गेले किती 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 वगैरे साधी सारे भल्याची हरली मती असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली जिथं झुकती रती महारथी असा माझा भीमराव घटना महारथी असा माझा भीमराव घटना महारथी असा माझा भीमराव घटनापती का त्याचं कारण असं आहे कई काल ते सारून भाया हो कई काल ते सारून भाया हो देशाचं संविधान लिहिल्या हो बाबासाहेबांच्या विद्वत्तेला विद्वत्ता मॅच होत नव्हती कई काल ते सारून भाया हो देशाचं संविधान लिहिल्या हो होती भीमावर ज्ञानी छाया हो गेले प्रयत्न साऱ्यांचे वाया हो किती वर्णू त्यांची स्तुती किती वर्णू त्यांची म्हणती किती करावी त्यांची स्तुती किती वर्णू त्यांची म्हणती किती बाई करावी त्यांची स्तुती रती महारथी असं माझा भीमराव घटना
आणि अभ्यास बऱ्यापैकी चोख होता. प्रयत्न साऱ्यांचा नेक होता आणि अभ्यास बऱ्यापैकी चोख होता. पण विद्वत्तेमध्ये सर्वांचा बाप एक होता, तो म्हणजे रामजी आंबेडकरांचा लेख होता. म्हणून सांगायचं अहो असू द्या कसला बी खटला हो, अहो असू द्या कसला बी खटला हो, कायदा भीमाच्या सागरला पटला हो. करार कलमत भेटला हो, भीमा मुळच गांधी सुटला हो. बाबासाहेबांच्या सहीमुळे गांधीजींची सुटका होणार होती. तेव्हा कस्तुरबा गेले आणि बाबासाहेबांजवळ हात जोडले आणि परिस्थिती अशी होती की कस्तुरबा बोलत होती, बाबा उपकार तुमचं. कस्तुरबा बोलत होती, बाबा उपकार तुमचं. रती महारती असा माझा संविधान लिहिलं. त्या संविधान लिहायला पात्रता बाबासाहेबांनी एवढी कुणामध्ये नव्हती. सांगायचं की वाली मिळाला या संविधान हो, वाली मिळाला या संविधान हो, ज्याला कळालं तोच आहे शहाणा हो. वाली मिळाला या संविधान हो, ज्याला कळालं तोच आहे शहाणा हो. नको नुसताच भीमाचा बाणा हो, नको नुसताच भीमाचा बाणा हो, आम्ही म्हणतोय भीमाला जाणा हो. आणि म्हणून सांगायचंय की दोघ साजन चंदन लिटी दोघ साजन चंदन त्यांनी चळवळ ठेवली. दोघ साजन चंदन लिटी त्यांनी चळवळ ठेवली. रती महारती असा माझा भीमराव महारती असा भीमराव आदरणीय चंदन कांबळे गुरुजींना विनंती करेन, आता थिएटरला जो चित्रपट चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचं एक गाणं आहे, त्यांनी मगाशीपासून घ्या म्हटलं ते म्हणजे आयोजकांना विचारायला लागेल. तर आयोजक सगळे मनोजजी आणि इतर सर्वांना मी विचारतो, त्यांचं एक गाणं घ्यायचं का आता जे चित्रपटात येते त्या चित्रपटाच्या गाण्यावर आपण थोडक्यात शेवटी एक मुखड्यामध्ये जरा काही डान्स करणार आहेत मुलं मुली आपले, त्यांच्यासाठी शेवटी घेऊया. पण आता जरा आपला जे विषय चालू आहे तोच विषय आपण घेऊया. थोड्या वेळानंतर म्हणतात, ठीक आहे हरकत नाही सर, पण सगळे उत्सुक आहेत बरं का.
आणि सगळे ऐकणार आहेत, एन्जॉय करणार आहेत, सगळे नाचणार आहेत जागेवरती, कारण बाबासाहेबांची जयंती आहे त्यामुळे नाचलंही पाहिजे, मनोरंजन पण पाहिजे, प्रबोधन पण पाहिजे. या ठिकाणी घेऊन येतो पुन्हा एकदा